नमस्कार मित्रांनो, आज आपण निकेश दादाच्या हळदीला जाणार आहोत. ते पण आता नाईट 8 वाजलेत. चला आपण आता निघूया. चला. हे बघा गाथा आणि मम्मीचं मॅचिंग. हे बघ गाथा. हाय. बघा मॅचिंग मम्मीची साडी आणि गाथाचा फ्रॉक. चला. नवरीला लावले तो निकेश दादा हळद लावणार आहेत. निकेश दादाचे आई वडील फोटोशूट करतायत.
मित्रांनो आता मम्मी आणि गाथाचं पण फोटोशूट सुरू आहे. निकेश दादा त्याच्या मित्रांसोबत फोटोशूट करतोय. मित्रांनो आम्ही आता जेवायला चाललोय. चला आता मी पण हळदी लावली, बाबाला पण लावली. चला तर मित्रांनो आपण आता जेवणाकडे जाऊया. मम्मी कुठे गेली? मम्मी आहे तिथं. या बुफे आहे. मम्मीने बघा घेतले बिर्याणी आहे. या साईडला व्हेज, या साईडला नॉन व्हेज. चपाती पण मम्मीने घेतली. आणि हे नॉनव्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज आहे ना. मम्मीने बघा घेतले बिर्याणी आहे. या साईडला व्हेज, या साईडला नॉनव्हेज. चपाती पण मम्मीने घेतली. आणि हे नॉनव्हेज बिर्याणी आणि ह्या साईडला व्हेज आहे. ज्यांना व्हेज पाहिजे त्यांना या साईडला, ज्यांना व्हेज नॉनव्हेज पाहिजे तर ह्या साईडला. मिस काय घेतलंय? नॉनव्हेज. नॉनव्हेज हा नॉनव्हेज आहे. हा हा हे जेवण कसं आहे? मस्त आहे. हा हा थँक्यू. चला ना खाली घेऊन चला. मित्रांनो हे बघा नवरा नवरी एकमेकाला हात लावत आहेत. खूप एन्जॉय करतायत. मित्रांनो हे बघा आता नवरा नवरी सर्वांसोबत डान्स करतायत. आणि नवरीला सुद्धा खांद्यावर घेऊन नाचतात. हे बघा दोघं एकत्र दिसतात.
चला तर मित्रांनो, काल तुम्ही निकेश दादाच्या हळदीची धमाल पाहिलीच असेल आणि आज आपण चाललोय निकेश दादाच्या एंगेजमेंटला आणि लग्नाला. चला आता आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि निघालोय. चला तर मित्रांनो, आता आपण हॉलवर पोहोचलो आहोत. हे बघा तिकडे हॉल आहे. आता आपण जाऊ तिथं. आम्ही आता इथं गाडी पार्किंग केली. खूप चांगली पार्किंगसाठी पण व्यवस्था आहे. खूप मोठं असं स्पेस आहे पार्किंगसाठी. म्हणजे पार्किंगसाठी पण काही टेन्शन नाही, म्हणजे जागा नाही असं. चला आता आपण आत जाऊया. चला मित्रांनो, हॉलचे एंट्रन्स खूप छान सजवले. मस्त फूल लावले, फुलांची माळा आणि व्यवस्थित होतं सजवलंय. आता आपण आत जाऊया. चला या. तो वरून हॉल आहे आणि इथं लग्न. या या. हे बघा खूप चांगली अशी बसायसाठी व्यवस्था आहे. फुल AC हॉल आहे आणि तिथं लग्न वरती ते स्टेजवर लागणार आहे. सगळीकडे व्यवस्थित खुर्च्या लावल्यात आणि आपल्या कोकणात खूप गरम होतं म्हणून AC ची सुद्धा सोय आहे इथं आणि मस्त असे व्हाईट फ्लावर. जे बँजो वाजत होते ते आता पण आहेत. बघा आपले उमेश दादा कैसी वाजवतोय, पण पियानो वाजवतोय. आवाजचा व्ह्यू निक्कू चिक्कू. बघा निक्कू चिक्कू. सगळी तयारी चालू आहे. मस्त झुमर लावलेत आणि इथं फोकस लाईट पण आहे. बघा इथं नवरा नवरी बसणार आहे. तो वर पक्ष आणि तिकडे. काकी तुम्हाला आज कसं वाटतं, तुम्ही सासूबाई होणार आहात? छान वाटतंय. मस्त वाटतंय. हो ते खूप आनंदित आहेत आणि काकांना म्हणून विचारलं. थांबा फोटो काढू दे. फोटो काढतात. थांब काका, तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही सासरी होणार आहात? बेस वाटते. कसं वाटतंय? बेस वाटते. आनंद होते. हे गाता गाता हे डान्स. हा आता नवरीकडे चाललो आहोत. चला दीदी, आज तुझं लग्न आहे, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि कोकणात येऊन कसं वाटतंय? खूप भारी. वातावरण कसं आहे? एकदम कूल. वेगळं आहे का जरा? हो खूप सुंदर आहे. गरम होते की थंडी? नाही, ह्युमिड वातावरण आहे. ह्युमिड वातावरण. हा. गरम होते. हा चालेल. कॉंग्रॅच्युलेशन दीदी. थँक्यू. चला आता नवऱ्याकडे जाऊया. चल निकेश दादाकडे जाऊया आपण. चला काय माहित कुठे, चल शोधूया. हे बघा नवरी मुलगीचे भाऊ. आता ब्लॉगिंग चालू आहे का? हो ब्लॉगिंग चालू आहे. मस्त. काय नाव आहे ब्लॉगचं? डिसाइड आयडीज. अरे वा. आयडी देतो तुम्हाला. आयडी. थांबा मम्मी थांब. दादा कोकणात येऊन कसं वाटतंय? कोकणात आल्यावरती माझ्या दुसऱ्या घरी आल्यासारखं दुसरे वाटतंय. घरी जाण्यासारखं बिकॉज कोकण ऑलवेज लव्स. कोकण काय यार, कोकण म्हणजे विषयच नाही, बोलण्यासारखं काय आहेच नाही. कोकण आपल्या मस्तच. बेस्ट. दीदी तुला कोकणात येऊन कसं वाटतं? आम्ही ना लग्नात आलोय म्हणून, पण लग्नात नाही आलो असून आता खरंच खूप काही आहे फिरण्यासारखं कोकणामध्ये. आपलं कोकणात लय तेच काही ना. आणि आय जस्ट मला फक्त आहे ना ते फिरायचंय. खूप सारे बीचेस हे सगळं, पण आता लग्नासाठी तेवढा पर्पज टाइम तेवढ्याच टाइमासाठी आलोय म्हणून थोडं वेगळं वाटतंय. पण बाकी खूप एक्सपिरियन्स बेस्ट आहे इकडचा. आणि जे रोडने आलोय ना आम्ही, ते एक नंबर वाटलं. म्हणजे एक समृद्धी सारखंच एक वाटलं. एक नंबर वाटला मला, एकदम बेस्ट होतं.
खूप मस्त आहे तुमचा हायवे, खूप मस्त आहे तुमचं कोकण, खूपच मस्त आहे. आम्ही तर मुंबईपेक्षा तर आम्ही सजेस्ट करू की तुम्ही इथेच येऊन राहा. एकदम बेस्ट नेचर्स आहेत आणि बेस्ट सगळं आहे, सगळं बेस्ट आहे, खूप मस्त आहे. कोकणच बेस्ट आहे. आता तुम्हाला कसं वाटतं कोकणात येऊन? कोकणातली हवा आणि मुंबईतली हवा याच्यात दोघांचं खूप अंतर आहे. म्हणजे जसं की मुंबईतली हवा एकदम गुदमरल्यासारखं आहे. म्हणजे जसं की मुंबई खाली वर्क प्लेस आहे आणि जर फिरायला यायचं असेल तर कोकण कोकणात या. व्हिजिटच करा एकदा. Visit आहे, कोकणात व्हिजिट आहे. तेच. तुम्हाला कोकणात येऊन कसं वाटतं? मला खूप छान वाटते कोकणात येऊन. कोकणातली हवा खूप छान आहे, इकडचे वातावरण खूप छान आहे, खूप छान आहे. मस्त मोकळं वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय कोकणातलं वातावरण. अजून दीदी तुला कोकणात येऊन कसं वाटतं? एकदम मस्त, भारी. भारी. कोकणाच्या भाषेत एकदम भारी. एकदम भारी, लयच हा, भारी. लयच भारी. थांब आयडी देऊया थांब. की तुम्हाला कोकणात येऊन कसं वाटतं? छान वाटतंय. छान वाटतंय का? म्हणजे तिथलं आणि वातावरण ह्या फरक काय? आहे ना, भरपूर फरक आहे तिथल्या आणि इथल्या जास्त गरम होतं ना? गरम पण होतं आणि वातावरण थंडीच्या दिवसात चांगलं आहे, फक्त उन्हाळ्यातच थोडासा त्रास जास्त गरम होतं. हा, दीदी तुला कसं वाटतं कोकणात? मला तर खूप छान वाटतं. इथून जायचीच इच्छा होत नाहीये. इकडचे समुद्र, इकडची ग्रीनरी, एवढा उन्हाळा असून पण एवढी ग्रीनरी आहे, झाडं दिसत आहेत, डोंगर वगैरे, त्याच्यामुळे इकडून जायचीच इच्छा होत नाहीये. सह्याद्री आहे ना इथं. सह्याद्री रांगा. येस. थँक्यू दीदी. हे बघा मित्रांनो, दीदीचा मेकअप चालू आहे. तयार होते हो. एकदम सुपर. हाय 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 बोला. हाय. हे बघा फुलं येणाऱ्या लोकांसाठी आत टाकायला. चला आपण नवऱ्याकडे जाऊया. चला निकेश दादाकडे. आज आपल्या निकेश दादाचं लगीन आहे. दादा तुला आज कसं वाटतं तुझं लग्न आहे? मला थोडीशी भीती वाटते, भीती वाटते? थोडासा नर्वस आहे मी. हा, नर्वस आहे. पहिलंच लग्न आहे माझं. हा, पहिलंच लग्न असतं की? हा, बरोबर. पहिलंच लग्न आहे. पण सगळी अरेंजमेंट व्यवस्थित होईल नाही होईल माहिती नाही, त्यामुळे थोडीशी भीती आहे. पाहुण्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळे भीती आहे. बाकी मी रेडी आहे. हा, बाकी रेडी आहे ना? बाकी पूर्ण मी रेडी आहे. शूज जपून ठेव. शूज शूज. चोरी करतील, लपवतील. ते चोर बाहेर वाट बघतातच आहेत. हा, मग शूज पण शूज व्यवस्थित ठेव. शूज आता ह्या बाजूच्या खिडकीतून आपण तिकडे बाहेर पार्सल पाठवायची. आणि लग्नाच्या वेळी डायरेक्ट घाल. 100%. हा, चालेल. आता पुढे काय बोलायचं? येस, फायनली आय एम गेटिंग मॅरिड. हा. हे दादाचे फ्रेंड आहे. हा दादा आपलाच आहे. आणि काकी आहे, काकी. हाय हाय. हॅलो मित्रांनो, तर आज मी देसाई डायरीजला भेटलेलो आहो. हा बंदा खूप मेहनत करते. भाऊला सबस्क्राईब करा. आम्ही सर्व सबस्क्रायबर आहोत. हो, खरंच एक कोकणी माणूस आज भेटलेला आणि खरंच खूप यांना भेटून चांगलं वाटलं. आणि नक्की मुलगा खूप मेहनत करतोय, तर आपल्याला लाईक करायला तर काही कोणाला प्रॉब्लेम नसावा. एक लाईक आणि सबस्क्राईब कोकणात लागा. होऊन दे लाईक्स आणि सबस्क्राईब बारसा. देसाई डायरी. डान्स चालू आहे. हे बघा शाश्वता. बघा नवऱ्याची एंट्री चालू आहे. मित्रांनो आता नवऱ्याची एंट्री होणार आहे. हे बघा मित्रांनो, आता नवऱ्याची ग्रँड एंट्री होणार आहे प्लॅटफॉर्म वरून. नवऱ्याची फोकस कशाला वाजवते आपण? आता
फोटोशूटची तयारी चालू आहे. इथून नवरा नवरी येणार आहेत या प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो आता नवरीची एंट्री झालेली आहे. पण इथं बसूया ना. बघा मित्रांनो पब्लिक सगळे पाहुणे या साईडला पण. हे बघा थोड्याच वेळात सगळं फुल पॅक होईल. सर्व मान्यवर मंडळी, परिचित अपरिचित सर्व उपस्थित सर्व भाव उपासक उपासिका हो, आपणा सर्वांना सस्नेह सप्रेम जय भीम. या ठिकाणी निकेश आणि सर्वांना असलं पाहिजे. आणि म्हणून या धार्मिक संस्कार विधीच्या वेळेला काही गोष्टींचं बंधन बांधणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी काही गोष्टी सूचित करणार आहे. आपण कृपया विनंतीपूर्वक. आता पूजा चालू आहे. मित्रांनो आता पूजा चालू आहे. खेडा भेटला. Award goes to या आनंदाला क्षणाची आठवण होईल म्हणून वधूच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी वडाच्या हातामध्ये सुवर्ण मुद्रिका भेट वस्तू सुरुवात करत आहोत. सर्वांना पुष्प मिळाले का? धन्यवाद. या वधूवरांना करायचं आहे, आनंद व्यक्त करायचा आहे, परंतु या ठिकाणी कुटुंबातल्या कुणीही स्टेजवर येऊन अडथळा निर्माण करायचा नाही अशी आपल्याला विनंती करतो. आणि या विवाह धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवन यांची नीती नियमांची कधीही उल्लंघन करणार नाही. आम्ही एकमेकांचे पती पत्नी म्हणून स्वीकार
आपला आनंद टाळ्या वाजवून व्यक्त करायचा आहे. त्याचबरोबर वाद्यकाम करणाऱ्या मंडळींनी सुद्धा 2 मिनिटं वाद्य वाजवायला काहीही हरकत नाही. यशस्वी निकेश जाधव या नावाने ओळखले जाणारे आपण जोरदार या नावाने स्वीकार करायचा. उपस्थित बंधूंनो, या नियोजित प्रोग्रामला शुभ आशीर्वाद देण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. तथागतांच्या मुखातून निघालेले आशीर्वाद शब्द समस्त पृथ्वी नावाने प्राणी मात्रांना उपकार करणारे, दुःख मुक्ती देणारे, दीर्घायुष्य देणारे, आर्थिक संपन्नता देणारे असे शब्द आपणा सर्वांच्या वतीनं आशीर्वाद गाथेच्या रूपानं भावनाच्या या नात्यानं मी या ठिकाणी उच्चारतो. या आशीर्वाद गाथेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी भावपूर्ण श्रद्धेने हात जोडतो. सर्वमंगलांग रक्षन्तु सर्वदेवता. चला तर मित्रांनो, आता आपण जेवायला जाऊया. बुफे पद्धत आहे. आपलं आपण ताट रेडी करून घेऊ. चला, तिकडून यायचंय का? हा, इथून यायचंय. ही प्लेट आपल्याला भेटले. हे बघा, प्लेट, स्पून आणि नॅपकिन, टिश्यू पेपर. लाईन आहे खूप, तिथपर्यंत लाईन आहे, तिथं पण आहे. चालू इथून पुढं इथे मित्र. बस जरासं दे, बस. टिश्यू पेपर बाबा, थोडीशी बस. चार द्या पहिलीच, पर द्यायला लागतं. बस, चपाती नको. बस, एक पापड. हां, तेच. मित्रांनो, आता म्हणजे प्लेट तयार झालेली आहे. हे बघा, पुरी, पापड, गुलाबजामुन, भाजी, जिरा राईस, बटाटा, बटाट्याची भाजी, अजून पकोडे आणि गुलाब. हाय बोला. हाय 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 बाय 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 हाय हाय. चला तर मित्रांनो, आम्ही आता जेवलेलो आहोत. हा तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू, बाय.